सजी रहूं तेरे ख्याल से। हंस मत पगले प्यार हो जाएगा। हंस हंस मत पगले प्यार हो। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। तर भाऊंनो, व्हिडिओचा प्रयोग तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ अपलोड खाताना गाणं विषयार झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही हो, जे काय आपल्याला लेट मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं त्याची गरज लागेल। आणि मटेरियल तर तुम्हाला माहिती आहे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ पूर्णपैकी बघायचा आहे, तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ समजून येईल। तर भाऊंनो, नवे आले असेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सिंपली काय करायचं भाऊंनो, प्रोजेक्टवरती जायचं आहे। प्रोजेक्टवरती गेल्यानंतर आपलं बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो हे बघू शकते की जे की आपण मटेरियल लावून दिलेलं आहे। तर सिंपली आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे की आपल्याला आपला मॉडेलचा किंवा तुम्ही कोणाचा पण फोटो लावू शकता। मी सिंपली मॉडेलचा फोटो लावून घेतो। तुम्हाला जर कोणाचा पण फोटो लावायचा असेल तर तुम्ही कोणाचा पण लावू शकता। सिंपली आपल्याला काय करायचं, प्रोजच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जायचं, इथून आपला फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमच्या किंवा तुमच्या मॉडेलचा आणि याला अशा प्रकारे लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। लास्टपर्यंत घेऊन घेतल्यानंतर भाऊंनो बघू शकते की जे की आपलं फोटो आहे इथून बघू शकते की मध्यातून बीट आहे, तर याला कट मारून घ्यायचे अशा प्रकारे। इथं बघू शकते की दोन कटचं ऑप्शन दिसते। सिंपली काय करायचं आहे, सिंपल त्याच्यावरती अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर याला फोटोला धरून ठेवायचं आणि खालती वळून घ्यायचं डायरेक्ट सॉन्गपाशी लेअरच्या खालती। तर भाऊंनो जे काय आपलं हे नाव आहे ते अशा प्रकारे ॲडजस्ट वगैरे इथं सेट करून घ्यायचं आहे, नाव नाही आहे ते, आणि याला पण अशा प्रकारे धरून ठेवायचं आणि खालती वळून घ्यायचं अशा प्रकारे भाऊंनो इथे अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर भाऊंनो आता आपल्याला काय करायचं, आता आपल्याला पिंजी लावून घ्यायची। तर पिंजी कशी लावायची, प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे, तिथून जाऊन आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन हे डाउनलोड करून घ्यायचे आणि इथं अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे भाऊंनो हे सेट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो इथून मधातून कट मारून घ्यायचं आहे। कट मारून घेतल्यानंतर भाऊंनो याला पिंजीला धरून ठेवायचं आणि खालती वळून घ्यायचं डायरेक्ट इथं, आणि याला पण अशा प्रकारे धरून ठेवायचं आणि खालती वळून घ्यायचं। तर भाऊंनो आता आपल्याला काय करायचं माहिती आहे काय, तर आपल्याला जे काय तर भाऊंनो आता आपल्याला हे फोटो आपल्याला ग्रुप करायचे आहे। तर ग्रुप कसे करायचे, सिंपली काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं हो, आणि इथून 3 अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे। सिलेक्ट झाल्यानंतर भाऊंनो इथं बघू शकते की हे ऑप्शन दिसतो सिंपली पहिलंवालं, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि ग्रुप करून घ्यायचं आहे। तर बघू शकते की ग्रुप झालेला आहे। तर भाऊंनो हे पण 3 आपल्याला ग्रुप करायचं, सिंपली धरून ठेवायचं आहे, असं सिलेक्ट करून घ्यायचं आहे 1 2 3 आणि अशा प्रकारे सिलेक्ट होऊन जातील। तर भाऊंनो बघू शकते दोन्ही पण अशा प्रकारे आपलं ग्रुप झालेलं आहे। एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर भाऊंनो इथं आपल्याला हे नाव जरासं सेट करून घेऊ, खाली वरती झालेलं आहे अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपलं सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो जो काय हा ब्लॅकवाला इफेक्ट दिसतो तुम्हाला सिंपली, याला आपल्याला कॉपी करायचा आहे। कॉपी कसं करायचं, सिंपली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट सिंपली कॉपी करून घ्यायचं आहे, ब्लॅकवाला पहिला इफेक्ट। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपलं बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो जो काय आता आपण ब्लॅकवाला इफेक्ट कॉपी केला तो इथं पेस्ट करून घ्यायचा। इथे बघू शकता की ग्रुप 2 आहे, सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट। तर भाऊंनो जो काय आपला इफेक्ट आहे तो सर्वाला लागून गेलेला आहे, बघू शकता नावाला पण आणि सर्व फोटोला पण। एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपलं सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो जो काय दुसरा इफेक्ट आहे याला पण कॉपी करून घ्यायचं। तो कॉपी कसं करायचं, सिंपली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन इथं कॉपी इफेक्ट नाव दिसतं, सिंपली कॉपी करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर परत आपलं बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो जे काय आता ग्रुप 1 आहे सिंपली याला आपल्याला हे करायचं आहे, पेस्ट करायचं। सिंपली ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे, दुसरा इफेक्ट दुसऱ्या ग्रुपला पेस्ट करून घ्यायचं। तर भाऊंनो बघू शकता दोन्ही पण इफेक्ट आपले लागून गेलेला आहे। एवढं झाल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे, तिथून तुमचा लोगो वगैरे बॉर्डर वगैरे लावून घ्यायचं आहे।
तर भाऊंनो मी बॉर्डर लावून घेतो. बॉर्डर आपलं रजिस्ट्रेशनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बॉर्डर लावून घ्यायचं आहे. तुमचा लोगो जे काय असेल ते लावून घ्यायचं आहे. आणि इथं बघू शकता की एक्सपोर्ट बटन आहे. सिम्पल एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. जेवढं पण एच.डी हवं असेल तेवढं एच.डी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भाऊंनो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.